तर आता मित्रांनो यश भाऊंनी गाडी त्याच्या हातात घेतली आहे. किती स्टाईलने पडतो तू. तर काही ओम भाऊच्या वीर मध्ये ना आता मच्छा आहे म्हणजे फिशेस आहे. तर आपण पोळी टाकून बघू आणि बघू. दिखाव. तर काही ओम आला होता आज घरी आणि 10वी झाल्यानंतर म्हणजे 10वीचा पूर्ण पेपर झाल्यानंतर आमची पहिली वेट आहे. बरोबर का ओम भाई? बरोबर भाऊ. हा. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर गाईज 18 मार्च पासून संपलेले बोर्डाचे पेपर आणि काल होती 19 मार्च आणि 19 मार्चला आपण घेतलाय नवीन फोन आणि आपले डेली ब्लॉग्स चालू होणार आहे गाईज. आता म्हणजे चालूच झाले असं समजून घ्या. अँड आता म्हणजे आता बोर्डाचं वगैरे जे प्रश्नपत्रिका वगैरे सर्व आवरून ठेवावं लागेल गाईज. तर चला. तर गाईज आत्याचा मुलगा आलेला होता घरी आणि आज त्याला आहे ना म्हणजे सकाळी उशिरा उठला तो तर त्याला चहा प्यायची होती. त्यासाठी ठेवलेली मस्तपैकी चहा. या ठिकाणी चहा ठेवलेली आता मस्तपैकी त्याला पिन आणि आता तो नाश्ता करतोय. बोर्डाचा पेपर झालेला आहे. तर बोर्डाचं म्हणजे सर्व स्टडी इन्स्ट्रुमेंट आहे ना इकडे तिकडे झालेलं आहे. तर त्याला सर्वप्रथम मी बरोबर करून घेतो. तर चला गाईच. तर बघू शकताय गाईज इथं आहे ना काहीच बरोबर नाहीये. टेबल वगैरे स्टडी टेबल सर्व खराब झालेलं आहे. तर आता सर्वप्रथम त्याला बरोबर करतो. तर गाईज मी ते त्या घरातून या घरात आणलेलं आहे. बघू शकता या ठिकाणी किती मोठं 10वीचं सर्व पुस्तकं वया पुस्तकं आहे. आता यांना नीट आवरून ठेवून द्यावं लागेल. तर गाईज एवढं सारं होतं जे की ह्या पूर्ण नोटबुक आहे, पुस्तक आहे, गाईड्स आहे आणि ह्या होमवर्कच्या वया आणि ह्या पूर्ण प्रश्नपत्रिका आहे गाईज. आणि ह्या बघू शकताय गाईज की तुम्ही म्हणजे मी पूर्ण मॅथचा सराव या प्रश्नपत्रिकेमध्ये होता गाईज. म्हणजे हा पूर्ण प्रायव्हेट क्लासचे आहे बघा गाईज. पूर्ण प्रायव्हेट क्लासचे ह्या पूर्ण सराव मी मॅथ 1 मॅथ 2 चा केलेला आहे गाईज प्रायव्हेट क्लासमध्ये. तर गाईज हे आता बरोबर आवरून या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर चला आता जायचंय वरती बिकॉज येते पाणी आणि ते वरती काहीतरी आहे त्याला जमा करायचंय आता. तर काही आता थोडी पावसाची शक्यता आहे. तर या ठिकाणी तुरी वाळू घातलेल्या होत्या वरती आणि आता त्यांना करायचंय आम्हाला जमा. तर चलो. तर या ठिकाणी हे शेततलावाच्या पेपरामध्ये झाकलेलं आहे आणि आता भरायचे हरभरे. बघा आई सुट्ट्या असल्या ना घरी असलं की असं काम असतं काय पण. तर गाईज आम्ही सर्व जमा केलं आणि आता बघा ऊन आलं. शिवम भाऊ ये क्या हो गया हमारे साथ? हमारे साथ ऐसा ही होता है तेरी बात. नसीब एक गांडू तो क्या करके पांडू. तर काही आता मस्त पैकी जायचं बाहेर फिरायला बिकॉज आहे ना इथं रेंज नाही चालत आहे. तर शिवम भाऊचं हॉटस्पॉट येईन म्हणजे मी अजून मोबाईल तर घेतला बट कार्ड नाही घेतलेलं आहे. तर सर्वात आधी गाडी पुसून घेतो मग गाडी काढतो मग आपण बाहेर. इकडे आले आणि मस्त पैकी शिवम भाऊचं हॉटस्पॉट घेतलं मी अँड बघू म्हटलं काही एडिटिंग क्लिप्स काढू थोड्याशा सिनेमॅटिक शूट काढले आपल्या गाडीचे. ते पण आता घरी गेल्यावर एडिटिंग वगैरे करू आणि 2-3 ऍप घेतले एडिटिंगसाठी. अँड आता परत इकडे आले आणि परत पाऊस चालू झालेला आहे गाईज. बघू शकताय गाडीवर एकदम थेंब पडताय सूक्ष्म. आणि बघा वातावरण इतकं भारी झालंय ना काय पण शूट करण्यासाठी एक नंबर वातावरण झालेलं आहे. आणि इकडे परत पाऊस आला. ऐकी शिवम भाऊ. येस. एकदम डायरेक्ट एकदम जीवार येत आहे. परत पाऊस येतोय. म्हणजे ज्या गोष्टीच्या अपेक्षा होती तेच झालं. पाणी नव्हता ऊन पडलेलं होतं त्यामुळे आम्ही बाहेर आलो. आलो तर पाणी चालू झाला. आणि आता इथं आहे ना थोडंसं नेट चालतंय तर बघू आता काही. तर काही आता मावशीचा मुलगा पण आलेला इकडे. आम्ही त्याला कॉल करून बोलवलं तर सोम भाऊ. So hi guys, welcome back to my YouTube channel. नाही, तर welcome guys, back to my channel. तर काही याचं पण एक युट्यूब चॅनल आहे सोम आरएसपीजी म्हणून आणि हा ड्रॉइंगचे व्हिडिओ टाकतो. हो हो. तर काही आमच्यासोबत इतका खतरनाक एक्सपिरियन्स झालाय ना माहिती का. आता परत ऊन आलेलं आहे आणि परत आता यांना पांगावं लागतंय काही. तर
पहिले पाऊस आला होता, परत ऊन आलंय. फक्त देवाच्या कृपेने आता परत पाऊस नाही आला पाहिजे गाईस. आता हे पण झालेलं आहे गाईस. आता आम्ही बघा हे तुरींना पण पांगवलेलं आहे. तर आता खाली जाऊ आणि जेवण वगैरे करू. तर चलो. तर गाईज आज ब्लॉग मी या मोबाईलने शूट करतोय. OnePlus Nord ही म्हणून क्वालिटी इतकी भारी येते गाईज. आणि ब्लॉग शूट करायला पण खूप मजा येते. गाईज आता शुभम भाऊ वेदिकाला घेऊन आलेला आहे शाळेतून. बिकॉज तिला शाळेत घ्यायला गेले होते ते आता चाललेले. आणि वेदू इथं काय करते, जेवणाची तयारी करते. तर काय शिकवलं मग वेदू आज शाळेत? आज इंग्लिशचा तास झाला आणि मराठीचा तास झाला. आज इंग्लिश आणि मराठीचा तास झाला. बाकी दुसरे तास झाले नाही का आज? नाही, आज कार्यक्रम झाला शाळेमध्ये. ओके ओके, कार्यक्रम झाला. अजून काही और ब्लड ग्रुप चेक केला आणि बस ब्लड ग्रुप बाकी चेक झाला. केला आणि हिचं रक्त लालच कलरचं आहे मला माहिती गाईस. लाल कलरचं. तर काही आता ओम भाऊ आलेला आहे आपल्या घरी. चलो. अरे ओम भाऊ इकडे. हा तर मग बरं झालं ना, म्हणजे बरं झालं का प्रवासाचं? हा एक नंबर एक नंबर. चलो चलो. तर काही ओम आला होता आज घरी आणि 10वी झाल्यानंतर म्हणजे 10वीचा पूर्ण पेपर झाल्यानंतर आमची ही पहिली भेट आहे. बरोबर का ओम भाई? बरोबर. हा. तर ही आमची दोघांची पहिली भेट आहे. 18 मार्च झाली डायरेक्ट 19ला मोबाईल. चलो. हा 20ला ओम भाऊ. तर काही ओम भाऊ आलेला होता स्क्रिप्टा घेऊन. बघा या एवढा स्क्रिप्ट आहे त्याने, म्हणजे बोर्डाचे पेपर चालू होते तेव्हा लिहिलेला आहे गाईज. बरोबर ओम भाऊ? एकदम. आणि बोर्डाच्या पेपरांचा अभ्यास केलाच मी स्किपच्या. हा बोर्डाच्या पेपरांचा पण अभ्यास केला आहे त्याने. बट तो म्हणजे 80 मार्क पाडणे ते कसं सरप्राईज आहे. बरोबर. हा नाही तसं काही नाही, पण मग हा मी तुला सांगितलं अभ्यास करत नाही म्हणून. आणि तरी पण चांगलं गाईज आहे. इतक्या भारी भारी स्क्रिप्ट लिहिल्या गाईज. दाखव ओम भाई पूर्ण दाखव. आणि फक्त लिहून कसं काय चालेल भाऊ, व्हिडिओ तर बनवणं पडतील ना बरोबर. आणि आता आम्ही जाऊ थोड्या वेळात व्हिडिओ शूट करायला. साठी. हा ओके, म्हणजे त्यासाठीच मी आलोय. बरोबर. आता चाललोय आम्ही चिंचखेड्याला. ओम भाऊ सोबत चाललेला आहे. कुठे जायचं ओम भाऊ? लोकेशनवर शूट करायला, शेतामध्ये एखादी चांगली ठिकाणी. म्हणजे तर ओम भाऊच्या चॅनल साठी आपल्याला चांगले म्हणजे टॉपचे व्हिडिओ शूट करायचे म्हणून निघाले आम्ही. कॅमेरा क्वालिटी ना. आता ओमच्या शेतात आलेले आहे. बघू शकताय ओम आणि मी दोघी पण सोबत आहे. आणि आम्हाला व्हिडिओ शूट करायला तर कोणी मुलगा भेटला नाही. बट आता परत बघू. अँड आता पोळी आणलेली ओमने त्यांच्या विहिरीमध्ये. ती जी विहीर आहे ना गाईस तिथं आहे ना म्हणजे मच्छी आहे गाईस, म्हणजे फिशेस आहे. तर ओम भाऊ पोळी घेतली का? हा तर पोळी घे आणि टाकू. तर काही मला असं सांगलं ओमने की पोळी टाकल्याबरोबर आहे ना मच्छी एकदम भारी खायला आहे. म्हणजे तो व्ह्यू पण दाखवू आता तुम्हाला. तर चला. तर काही ओम भाऊच्या विहीरमध्ये ना आता मच्छी आहे म्हणजे फिशेस आहे. तर आपण पोळी टाकून बघू आणि बघू. दिखाव वेळ लागतो रे. मग ते बाय ते आले ते दे तिकडनं. बारीक एकदम बारीक. हे बाय हे आले. हे बघा. आय होप दिसत असतील. तर त्या ठिकाणी बघा लहान लहान मच्छी आहे. ते बघा समोर एक नंबर. हा त्या ठिकाणी मी पोळी टाकली बघा इथे येते ना आता. ते त्या ठिकाणी खाल्लं त्यांनी. हे बघा अजून एक कॅमेऱ्यात एवढं म्हणजे क्लिअर दिसत आहे आपल्याला. काय फक्त भाऊ तू बारीक कर. हे बाय बारीक केलं ना एकदम भारी जमीन. हे बघा गाईज या ठिकाणी खाल्लेले त्यांनी. हे बॅग हे आले. हे नाही बच्चे जे मोठाले ना ते खालीच राहता. तर एक वेळेस परत ट्राय मारून बघू गाईज. तर त्या ठिकाणी बघा किती मच्छी आहे मस्त एक नंबर. आता ओम भाऊ टाकतोय त्यांना पोळी. मोठी पण मच्छी आली. पहिले बच्चे होते, आता मोठे पण आले. हा आता मोठी पण मच्छी आलेली गाईज या ठिकाणी. काय ना मोठाले तुकडे नाही त्यांना खाता येत नाही म्हणून. हा बरोबर गाईज मला माहित नव्हतं ना, मी एकदम मोठे तुकडे टाकून दिले. ते त्यांना म्हणजे मोठ्या मच्छी होत्या त्यांना खाता आलं. बट ज्या लहान होत्या त्यांना खाता आलं नाही गाईज. तर गाईज याच ठिकाणी आपण आहे ना एक वेब सिरीज शूट केली होती. तर त्याचं नाव ओम सांगेल गाईज. बरं मित्र सिरीज 1 आणि सिरीज 2 आम्ही शूट करायचा खूप प्रयत्न केला आणि ते जमलंच नाही. आणि ती सिरीज पार्ट 2 आम्ही 1 वर्षापूर्वी टाकला आणि त्या सिरीजचा पार्ट 2 आम्हाला टाकायला वेळच नाही भेटत. तर गाईज त्या सिरीजचा आहे ना पार्ट 2 पण लवकरच येऊन जाईल. म्हणजे ती वेब सिरीज होती चांगली. बट त्याचा म्हणजे तेव्हा आम्हाला एडिटिंग वगैरे कॅमेरा क्वालिटी म्हणजे एवढं भारी नव्हतं. बट आता आम्ही ट्राय करण्याचा प्रयत्न करू गाईज.
तर गाईज ओम भाऊचे ना आता झाड दाखवायचे आम्हाला. तर ओम भाऊ मला झाड दाखवायला नेतोय गाईज. तो म्हणतोय की म्हणतो की झाडं बघ भाऊ झाडं बघ. तर ओम भाऊ दाखव तुझे झाड आता. तर गाईज त्या ठिकाणी लावलेले बघा. फायनली मी आता मोबाईल माझ्या हातात घेतलाय आणि हे बघा तुम्ही बघू शकता की मी अशा प्रकारे झाडं लावले होते आणि ना म्हणजे झाडं लावून चालत नाही तर त्यांना रोज मला पाणी पण टाकावं लागतं. हे बघा आता तुम्ही बघू शकता की आम्ही पण लावले आणि तुम्ही पण लावू शकता कारण झाडे ही आपल्या. तर ओम भाऊ मी तुला एक प्रश्न विचारतो की हे झाड तू कधींचे लावले? 5 जुलै माझ्या बर्थडेच्या दिवशी मी म्हणजे वाढदिवस होता माझा आणि मी सहज लावून टाकले होते. आणि बघा आता खूप छोटे छोटे लावले होते मी. आता 5 जुलै बट सण नाही डायरेक्ट वाढदिवस होता ना भाऊ माझा रे. म्हणजे एकच वर्ष झालं का? हा आता लगभग जुलै महिन्यात त्यांना 1 वर्ष. तर गाईज बघू शकता एका वर्षाच्या आत झाड किती वाढलेले म्हणजे एकदम जास्त किती मोठे झाड झालेले. म्हणजे आमच्या पण वरती जात आहे गाईज हे झाड. एवढे मोठे झाड ओम भाऊचे झालेले. आणि कम्प्लिटली आता याला जुलै महिन्यात आहे ना 5 जुलैला 1 वर्ष कम्प्लीट होणार आहे. तर आता मित्रांनो यश भाऊंनी गाडी त्याच्या हातात घेतली आहे. किती स्टाईलने पडतो ते. तर गाईज आता चाललेलं आहे मस्त पैकी आमच्या मित्रांना भेटायला. वाकडी आता चिंचगडाला आलेलेच होते. तर ओम भाऊ म्हणे की चाल वाकडी येऊन मित्रांना भेटून. तर चलो गाईज. आता आलेले होते वाकडीत आणि वाकडीत आमचे 2 मित्र भेटलेले होते. एक आहे समर्थ एक सार्थक आणि आपला ओम भाऊ सोबतच होता. तर चला आता दुसऱ्या मित्राच्या घरी जायचंय. काही आता वाकडीमध्ये आलेलेच होते. तर मग आता आलेले होते मित्राच्या घरी तनय भाऊच्या. हे बघा तिघी मोबाईल बघताय गाईज. आणि इकडे आपला सार्थक भाऊ बसलाय. आणि तनय भाऊच्या घरी आम्हाला बघा किती भारी मोबाईल भेटलाय. नोकियाचा जुना मॉडेल. कोणता मॉडेल तनय? अरे खरंच ना म्हणजे कोणता माहित नाही मॉडेल आहे गाईज. अरे नोकियाचं. तर गाईज ओम भाऊ आणि मी चाललोय आता घरी मस्त पैकी मित्र परिवाराला भेटून वाकडीमधून. तर ओम भाऊचं काही शूटिंगचं प्लॅन काही झालं नाही बट आपण नेक्स्ट टाइम बघू. ओम भाऊ काही वाटतंय का काही? नाही शूटिंगचं एवढं काही नाही पण आपला ब्लॉग कम्प्लिटली म्हणजे चालू आहे. आणि मुळात म्हणजे दहावीचे मित्र आज आम्हाला परत भेटले आणि त्यांच्या बरोबर आम्ही इतका टाइम स्पेंड केला म्हणजे भारी वाटलं थोडं आम्हाला. हा गाईज म्हणजे मित्र भेटले थोडस बरं वाटलं. आणि माझ्या मोबाईल मध्ये कार्ड नव्हतं तर हॉटस्पॉट पण भेटून गेलं गाईज मस्त पैकी अनलिमिटेडचं. आणि मुळात म्हणजे आम्ही परीक्षा झाल्यानंतर आहे ना पहिल्यांदा सर्व मित्र एकत्र आलो आणि आम्ही खूप मजा केली एकदम भारी. हो गाईज. आणि आता आम्ही चाललोय रस्त्यानं मस्त पैकी घरी. गाईज सर्व वगैरे फिरून आलेलो आहे आता मी घरी आणि ओम गेलाय त्याच्या घरी. तर आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतो. आय होप गाईज ब्लॉग आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.